ती अंगठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आठवण होती. ती माझ्या साखरपुड्याची अंगठी. अदिती आपल्या जुन्या कपाटात शोधाशोध करत होती तेव्हा तिची नजर एका रिकाम्या वेल्वेट बॉक्सवर पडली. डोळे लगेच पाणावले. ती अंगठी, ती कधीच हरवली होती, कित्येक वर्षांपूर्वी. ती अंगठी तिच्या आणि तिच्या फियांसे विशालच्या प्रेमाचं प्रतीक होती. पण साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी ती अंगठी अचानक गायब झाली. किती शोधलं पण नाही सापडली. त्या हरवलेल्या अंगठीमुळे दोघांचं मन बरंच दुखावलं. पण तरीही त्यांनी ते गोंधळ बाजूला ठेवून लग्न केलं. आज त्यांना 2 गोड मुलं आहेत. जीवन पुढे चाललं होतं. पण त्या अंगठीची जागा मात्र कोणीच घेऊ शकलं नाही. एका दिवशी आदिती एका NGO मध्ये व्हॉलंटियर म्हणून गेली. तिथे गरिबांसाठी कपडे, गरजेच्या वस्तूंचं वाटप होत होतं. ती एक गरीब माणूस साध्या टोर्न शर्ट मध्ये पुढे आला. आदिती त्याला स्वेटर द्यायला गेली तेव्हा अचानक तिचं लक्ष त्याच्या शर्टच्या छोट्याशा फाटक्या खिशावर गेलं. काहीतरी चमकलं. आदितीने त्याला थांबवलं. हे काय आहे तुमच्या खिशात? त्या माणसानं गडबडत हात खिशात घातला आणि बाहेर काढली. तीच सोनेरी अंगठी जी आदितीने वर्षांपूर्वी हरवली होती. आदितीच्या डोळ्यात पाणी आलं. ही माझी अंगठी आहे. ही कशी आली तुमच्याकडे? तो गरीब माणूस लाजून हसला. मॅडम, मला ही रस्त्यावर सापडली होती. ठेवली कारण मी काहीच परवडू शकत नाही. पण आज मला वाटतं ती तुम्हालाच परत मिळायला हवी. अदितीने त्याचा हात धरलं, त्याला मिठी मारली. तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं आहेत म्हणूनच या जगात अजून माणुसकी शिल्लक आहे. ती अंगठी त्या दिवशी पुन्हा अदितीच्या हातात आली. पण यावेळी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि हृदयात माणुसकीवरचा नव्याने विश्वास होता. कधी कधी हरवलेल्या गोष्टी पुन्हा मिळतात, पण माणुसकी आणि प्रामाणिकपणा ते मात्र या जगात हरवू नये.